अधिवेशनात आम्ही ज्या मंत्र्यांनी अभ्यास केला असेल, उत्तरं नीट दिली सदनाला, त्यांचं कौतुक जाहीरपणे केलेलं आहे. पण दोन असे मंत्री आज तर आत्ताचे जे मंत्री आम्ही वॉकआउट केला ते ह्याच गोष्टीसाठी केला की आरोग्य खातं की एफडी खातं, हे ह्या दोन्ही खात्यांमध्ये ताळमेळच नाहीये. एक बोलतं ह्यांचं, एक बोलतं त्यांचं आहे. हा आमचा विषय नाही, तो त्यांचा विषय नाही. म्हणजे खेकडे मंत्री होते, त्याच्यात ते सापडले जातील का? त्यांना संरक्षण द्यायला हे खेकड्यांसारखे एकमेकांचे पाय खेचत होते आणि आडवाआडवी करत होते. उत्तर आम्हाला एकच स्पष्टपणे पाहिजे होतं की ज्यांनी जीव घेणे खेळ केला, ज्यांनी जीव घेणे भ्रष्टाचार केला, ज्यांनी औषधात पैसे खाऊन पावडर विकलीये लोकांना, त्यांना तुम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित कराल का? आणि जे तत्कालीन मंत्री होते त्यांना चौकशीत आणाल का? कुठे कठीण प्रश्न होता. जर कोण दोषी असेल तर करा ना, जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा, जे कोणी मंत्री असतील त्यांच्यावर कारवाई करा. चुकतंय काय अडतंय? पण ते काही बोलायला तयार नाही. सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळ होतोय, पण कुठेही हे सरकार संवेदनशील नाही. तसंच दुसरे ते गुल लाभराव पाटील बरोबर आहे, ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तरं देतात. काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात. आणि अभ्यास न केल्यामुळे, म्हणजे तुम्ही बघा, मुख्यमंत्री स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात. अजित पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात. एक उपमुख्यमंत्री त्यांचा काय ताळमेळच नसतो, ते काय नुसतं आणि सोडून देतात. त्यांनी खाते वाटप पण केलंय. बाकीच्या वेळी खाती स्वतःकडे कॉन्ट्रॅक्टरची डील करायला, पण उत्तरं देताना स्वतःकडे खाती नाही. आणि तसंच त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्या गटातले ते टपोरी उत्तरं देतात. आणि ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आज विधान भवनात देखील मी खरोखर जे स्पीकर आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काही तो उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला, त्यांनी मागे घ्यायला लावला, रेकॉर्डवरनं काढायला लावला. पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये, तर फडणवीस साहेबांच्या इमेज बद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे. हे बघा, मी 5 वेळेस निवडून आलेलो आहे आणि मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून आलेलो आहे. आणि ते जे निवडून आलेले बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मला टपोरी म्हणण्यापेक्षा आपण स्वतः किती टपोरी याचा विचार करावा. याचं कारण असं आहे की ज्या विषयाशी संबंध नाही त्या विषयाचा प्रश्न विचारायचा आणि मी किती हुशार आहे अशा पद्धतीचं वागणूक मात्र या ठिकाणी सभागृहामध्ये करायची. खरं म्हणाल गेलं तर प्रश्न होता की नायट्रोजनमुळे किती पाण्याचं नुकसान झालेलं आहे, कुठल्या कुठल्या गावाचं नुकसान झालंय, एवढा प्रश्न होता. स्कोपच्या बाहेर जाऊन जर प्रश्न विचारत असतील तर मंत्री म्हणून आपण जे उत्तर द्यायचं ते आम्ही पटलावर घेऊ किंवा नंतर मीटिंग घेऊ अशा पद्धतीने उत्तर दिलं. पण त्यांना गुलाबराव पाटील हा पहिलेपासून चालतो. 5 वेळेस हे माझ्या मतदारसंघात येऊन गेले पण यांची बोंब पडली नाही. त्यांना उमेदवार सुद्धा माझ्या समोर देता आला नाही. जिथं शिवसेनेचे आमदार 5 वेळेस आम्ही निवडून आलो तिथे यांना उमेदवार सापडला नाही. हे टपोरी आहेत. खरे राजे आम्ही आहेत की आम्ही आमच्या विरुद्ध त्यांना उमेदवारही मिळाला नाही विधानसभा. पाटील साहेब, पण तुम्हाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो महायुतीमध्ये. हे बघा, आता चॅनलवर अशी बातमी येते की गुलाबराव पाटलांवर ठपका. माझा 2016-17 साली मी त्या कोणत्याच खात्याचा मंत्री नव्हतो. मी 17 साली सहकार राज्यमंत्री होतो. आणि त्यावेळेस तुम्ही पाण्याच्या योजनेचा संबंध जर आता लावत असाल तर हे हास्यास्पद बाब आहे. मला तरी असं वाटतं की अमृत टप्पा 2 हे युडीकडे येतं, नगरविकासकडे येतं. मी ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे हा जो गैरसमज फैलवला जातोय तर काहीतरी करून बदनाम करायचं एवढंच काम त्यांचं सुरू आहे. अबू आझमी याला वाचवायचं आहे एवढ्या करता हा सगळा नाटक सुरू आहे.